तुम्ही ट्रेडिशनल पोळे ओ डोसा विथ चटणी खाल्लेत आसतले, पण केन्ना शेपू भाजयेचे पोळे ट्राय केल्या? आमगेर तर शेपूचे गोड पोळे सगळ्यांचेच फेवरेट. एव्हरी संडे ब्रेकफास्टाक आमी हे पोळे खाऊन आमचो संडे स्टार्ट करता. डोसाचो बॅटर करपाक 1.5 कप रेशनाचे तांदूळ घेतला. आता 1.5 कप तांदळान 1 चमचो मेथी घालून घेवया. 2-3 कप उदक घालून तांदळाचे क्लीन उदक येयसकर 3-4 फावटी धुवन घेवया. हांवें हांगा नळाच्या उदकान तांदळाचे क्लीन उदक येयसकर धुवन घेतला. तांदूळ सामके क्लीन धुवन जातकीच 2-3 कप क्लीन उदक घालून ओव्हरनायट फुगात ठेवया. डोसाचो बॅटर करपाक अर्दे कप उड्डाची दाळ घेतला. उड्डाचे दाळेन उदक घालून उदकान उड्डाची दाळ बरी मिक्स करून क्लीन उदक येयसकर धुवन घेवया. हांवें हांगा 3-4 फावटी उड्डाची दाळ धुवन घेतल्या. क्लीन उदक घालून रातभर उड्डाची दाळ फुगात ठेवया. दुसरे दिसा सकाळी फुगत घातलेले तांदळाचे उदक सगळे निसतोन फुगत घातलेले तांदूळ मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेवया. 1.5 कप उदक घालून धाकणे तापोवन सामकी बारीक पेस्ट करून घेवया. चड उदक घालून बॅटर पातळ करून नाकात. अशा तरेन सामकी बारीक आणि स्मूथ पेस्ट करून घेयात. वाटून घेतलेलो डोसाचो बॅटर स्टीलच्या वा कोचेच्या बाउलान घालून सायडीक थेयात. आता फुगत घातलेल्या उड्डाचे दाळीचे उदक सगळे निसतोन उड्डाची दाळ मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेवया. अर्दे कप उदक घालून धाकणे तापोवन सामकी स्मूथ आणि बारीक पेस्ट करून घेवया. वाटताना उदक जाय जाल्यार घालून घेयात. अशा तरेन सामकी स्मूथ आणि बारीक पेस्ट करून घेयात. वाटलेल्या उड्डाची दाळीची पेस्ट त्याच स्टीलच्या बाउलान घालून घेवया. उदक मात सुद्धा घालपाची गरज ना. उड्डाच्या दाळीची पेस्ट डोसाच्या बॅटरान घालून मिक्स करून घेवया. ॲल्युमिनियमाच्या तोपान फर्मेंटेशन करपाक ठेवू नाका. फर्मेंटेशन सामकें जावचें ना. आता अर्दो चमचो बेकिंग सोडा घालून आनी एकदां सामकें मिक्स करून घेवया. आता धाकणे तापोवन डोसाचो बॅटर ओव्हरनायट फर्मेंटेशन जावपाक ठेवया. शेपूचे पोळे करपाक मेन इन्ग्रेडियंट्स शेपूची भाजी. हांवें हांगा अर्दे बाउल शेपूची भाजी घेतल्या. शेपूचे भाजयेचो देठ घालपाचो ना. अशे तरेन तोडून शेपूची भाजीच घालपाची. सगळे शेपूचे भाजयेचे देठ घालिनासतना अशे तरेन शेपूची भाजी कट करून घेतला. ही शेपूची भाजी 3-4 फावटी उदकान बरें धुवन घेवया. बरें क्लीन धुवन उदक सगळे निसतोन शेपूची भाजी मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेयात. आता अर्दे कप नाल्लाची सोय, 3 चमचे गोड आणि अर्दे कप उदक घालून धाकणे तापोवन सामकी बारीक आणि स्मूथ पेस्ट करून घेवया. वाटताना उदक जाय जाल्यार घालून घेयात, पण चड उदक घालून पातळ करून नाका. अशे तरेन सामकी स्मूथ पेस्ट करून घेयात. आता रातभर फर्मेंट केल्लो डोसाचो बॅटर सकाळी धाकणे काढून मिक्स करून घेयात. रातभर डोसाचो बॅटर दवरून सामके परफेक्ट फर्मेंट जाल्ले आसा. अशे तरेन फर्मेंट जाल्यार पोळे सामके सॉफ्ट आणि फ्लफी जाता. म्हाका सगळे बॅटराचे पोळे करपाचे ना म्हूण अर्दो डोसाचो बॅटर एका सेपरेट बाउलान काडून घेता. चवीनुसार मीठ आणि वाटून घेतलेली शेपू भाजयेची पेस्ट घालून बॅटरान सामकें मिक्स करून घेवया. उरलेलो डोसाचो बॅटर मीठ घालिनासतना एअरटायट कंटेनरान घालून फ्रिजान थेयल्यार ॲटलिस्ट 1 वीक भर तरी कांयच जायना. वाटून घेतलेली शेपू भाजयेची पेस्ट बॅटरान सामकी मिक्स जाल्ली आसा. आता गॅसीर तवो ठेवून अर्दो चमचो तेल घालून ब्रशान अशे तरेन तव्याक तेल ग्रीस करून घेवया. तवो सामको कडकडीत गरम जातकीच अशे तरेन दाट पोळे घालून घेयात. पोळे चड पातळ घालनाका. अशे तरेन दाटूच घालात. आता धाकणे तापोवन लो फ्लेमीर शेपूचे पोळ्याचे लायट गोल्डन कलर जायसगर एक सायडीन भाजून घेवया. ऑलमोस्ट 30 सेकंड जाले लो फ्लेमीचेरूच पोळो एक सायडीन भाजता. आता धाकणे काढून अशे तरेन चमच्यान पोळ्याच्या सायडींतल्यान तेल सोडून घेयात. आता पोळो परतून दुसऱ्या सायडीनूय लायट गोल्डन कलर जायसगर लो फ्लेमीचेरूच भाजून घेवया. पोळो सामको दोन्ही सायडीन परफेक्ट फ्राय जाल्लो आसा. भाजलेलो शेपूचो पोळो एका प्लेटीन काढून सायडीक ठेवया.
आता सेम प्रोसेस यूज करून उरलेल्या पोळ्याच्या बॅटराचे शेपूचे पोळे काढून घेयात. हेल्दी आणि टेस्टी शेपू भाजयेचे पोळे सकाळच्या ब्रेकफास्टा वांगडा खावपाक सामकी परफेक्ट रेसिपी. भुरग्यांच्या स्कूल टिफिन बॉक्सान घालपाक सामकी टिफिन फ्रेंडली रेसिपी मुद्दाम ट्राय करात आणि आवडली जाल्यार लायक आणि शेअर करपाक विसरू नाकात. बेगीन मेवळ्या. देव बरें करूं मोगाचुनी.